32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. महापौर शर्मिला पिंपळुलकर. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टीझर अनावरण सोहळ्यास अभिनेते आदिनाथ कोठारे, निलेश साबळे यांची उपस्थिती. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार 30 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टीझरचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळुलकर यांच्या हस्ते, अभिनेते निलेश साबळे व आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट व मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हांचे अनावरण करण्यात आले. मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या या महापौर वर्षा मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता शहराच्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव म्हणून सहभागी व्हावे. शालेय विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने धावून मॅरेथॉनचा उत्साह वाढवावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी केले आहे. खरं तर 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते. तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली. त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे. सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे. त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याच प्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते. आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असतेच आणि याचं उद्घाटनही त्यांच्या हातून सकाळी 6 वाजता होणार आहे. तसेच त्यांच्या पत्नी लताताई शिंदे याही आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत. पण त्यांनी मला आवर्जून म्हणजे सांगितलं आहे की मला यायचंच आहे. जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की ही स्पर्धेला मी गेल्या वर्षी पण होते आणि यावर्षीही त्यांनी
आमंत्रण मला द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो. आणि अशा प्रकारे ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांचं, स्पर्धकांचं इथे काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक जागोजागी सर्व ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाणार आहे. खाण्यासाठी खाद्यवस्तू ठेवलेल्या आहेत. सर्व पक्षीय नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व सर्व आपले कार्यकर्ते हेही इथे 57 स्पॉट्स आयोजित केलेले आहेत. ज्या ठिकाणावरून धावपट्टू धावणार आहेत त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा त्या स्पर्धकांना मिळाली जाईल याची काळजी घेतली गेली आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. ह्याचं आयोजनाचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील नागरिक सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉनचं थीम जे आहे ते धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची असं आहे. ही मॅरेथॉन अतिशय व्यवस्थितपणे पार पाडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे. जे रस्त्यावर पावसाळ्याचे खड्डे पडतात ते खड्डे दुरुस्त करणे, रस्ते व्यवस्थित करणे, इतर प्रकारचे जे अडथळे असतात किंवा जे कामं चालू असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही व्यवस्था करणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये स्वयंसेवकांचा सहभाग राहणार आहे, जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि अतिशय आनंदात आणि उत्साहात ही स्पर्धा पार पडेल याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. 36वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 30 तारखेला आयोजित केलेली आहे आणि महापौर सौ शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आजपर्यंत चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आपण आता बघत असाल या ठिकाणी टीजर लॉन्च झालं, टी शर्टचं अनावरण झालं, सर्व खेळाडूंना जे काही टी शर्ट दिले जाणार आहेत त्याचंही या ठिकाणी वाटप करण्यात आलं आणि अशा पद्धतीने गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष सुरू असलेली स्पर्धा स्वर्गीय आमचे माजी महापौर आणि त्यावेळेचे शिवसेनेचे नेते सतीशचंद्र प्रधान यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेली ही वर्षा मॅरेथॉन आजतागायत सुरू आहे. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेचे प्रशासन माननीय आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब आहेत, मनीष जोशी आहेत, या सर्वांच्या सहकार्याने प्रशासन पूर्णपणे ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता तत्पर आहे. रस्त्यावरील जे काय त्रुटी आहेत, खड्डे असतील किंवा अनेक काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या येत्या 2 दिवसात परिपूर्ण करण्याचा आदेश महापौरांनी प्रशासनाला तशा पद्धतीने दिलेले आणि प्रशासन त्या पद्धतीने काम करत आहे. ही 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही गेल्या दिघे साहेब असताना ही वर्षा मॅरेथॉन चालू झालेली आहे. त्याला पाठबळ म्हणजे आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना चांगलं पाठबळ दिलंय आणि ही वर्षा मॅरेथॉन चांगल्या पद्धतीत चालू चालले. आज तुम्ही बोलला तर प्रभाग समितीमध्ये मी प्रभाग समितीचा अध्यक्ष असल्या कारणाने या ज्या प्रभागमधून ज्या रस्त्यामधनं जी मुलं धावणार आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, ठाणेकर असतील, अनेक लोक त्याच्यामध्ये धावणार आहेत. त्याच्यासाठी रस्त्याच्या संदर्भात आमच्या प्रशासनाने सांगितलं का चांगल्या पद्धती कुठे खड्डा पडलेला नसेल, चांगल्या पद्धती रस्ते चकाचक असतील. तुम्ही बघितलं असेल आता त्याला दाखवलं चांगल्या पद्धतीत कशा पद्धतीत मुलं धावतात, कशा पद्धतीत ठाणेकर धावतात, या पद्धतीत चांगल्या पद्धतीत त्यांनी आयोजित केले. तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्या टायमाला विरोधी पक्षामध्ये होतो त्या टायमाला महापौर मॅरेथॉनला आम्ही विरोध करायचो प्रत्येक टायमाला, पण ह्या टायमाला आम्ही युतीमध्ये असल्या कारणाने आम्ही सत्तेमध्ये असल्या कारणाने आम्ही महापौर मॅरेथॉन चांगल्या पद्धतीत करूया असं आमच्या महापौर आहे तिथे चांगल्या पद्धतीत करूया.